बेवारस दिव्यांग मुलांना रिमांडच्या बाहेर बालगृहाच्या बाहेर काढल्या जाते असा कायदाच आहे का? त्यांना 18 पर्यंत ठेवा, 18 नंतर काढून द्या असा भारतामध्ये कायदा आहे दिव्यांगासाठी, सगळ्या लोकांसाठी. आता हा कायद्याचा गैरउपयोग होत आहे असं मी म्हणणार नाही, पण 18 नंतर ते बेवारस दिव्यांग दरवर्षी 1 लाखाच्या वर रिमांडच्या बाहेर जातात. कुठे जातात त्याची नोंद कुठेच नाही आहे. उदाहरणार्थ भारतामध्ये तुम्हाला लक्षात येणार नाही की बा इतके दूरचे आपण काय बोलावं, पण तुम्ही या ठिकाणी मुंबईचे आहात, डोंगरी रिमांड होमला जा, आशा सदनला जा, त्यांना विचारा का 1957 मध्ये ही स्थापना झालेली आहे आशा सदनची, डोंगरी रिमांड होमची. तिथून 18 वर्षांनंतर ते बेवारस दिव्यांग मुलं कुठे गेले याची फाईल द्या, तुम्हाला मिळणार नाही. हेच सत्य आहे. आता त्याचं दुसरं सांगतो का, हे बेवारस मुलं सोडून देतात, त्यांचा रिपोर्ट होत नाही ना. चांगले मुलं जे आहेत ते तुमच्यासारखी मुलगी असेल तुम्ही घरी कामाला ठेवाल, चांगला मुलगा आहे बेवारस सापडला असेल तर कोणी घरी कामाला ठेवेल. पण दिव्यांग मुलगा जर सापडला आणि तो बेवारस आहे त्याला कोणीच ठेवत नाही, मग तो जाईल कुठे? मुलगी जे आहे ते कुठे जाईल हे सांगणं या महिला मी बोलू इच्छित नाही. त्यांना एकच आहे, ताडदेव बांद्रा वगैरे. आणि मुलांच्या आजकाल किंवा कारण का वारीस नाही ना कोणी. तुमचा एखादा दिव्यांग मुलगा असला तुमच्या नात्यातला आणि त्याला धक्का लागला तर पोलीस फोर्स जमा होऊन जाईल, पण यांचा रिपोर्टच करणारा कोणी नाही तर कसे फोर्स होईल? कोणी तुरसाने हाल नाही त्यांना. हा डोंगरीमध्ये मला सापडला होता, 1 वर्षाच्या बाहेर फेकून दिला होता, त्यांनी रिमांडला ठेवला. मी म्हटलं माझ्याकडे द्या, मी घेतला. आज 30 वर्षाचा आहे, लग्न केलं, एका ढाब्यावर त्याला मॅनेजर केलं, त्याचा मुलगा शिकत आहे कॉन्व्हेंटमध्ये, त्याची बायको आमच्या संस्थेमध्ये ती बेवारस आहे, काम करते. तर पुनर्वसनाची प्रक्रिया सांगणारा भारतामधला एकमेव मनुष्य मी आहे. त्याचं उदाहरण दिलं तर हरेक क्षेत्रामध्ये मी मांडणी केलेली आहे भारत सरकारकडे. आज भारत सरकारचे सेक्रेटरी राजेंद्र अग्रवाल इथे चीफ सेक्रेटरी मधून आलेले आहे मागच्या महिन्यामध्ये. त्यांनी मागच्या वर्षी तारखेमध्ये गोंधळ होईल, मुंबईला दिल्लीला समाज कल्याण मंत्रालयामध्ये दिल्लीच्या शास्त्री भवनमध्ये पूर्ण भारतातले 29 राज्याचे सेक्रेटरी बोलावून असे बसवले माझ्या समोर. त्यांना मी उत्तर दिलं, कुठे आहेत मुलं दाखवा. उत्तर नाही. कुठे जातात माहीत नाही. काय हाल होतील. मग मी त्यांना म्हटलं का वज्जर मॉडेल मी कायम केलं का मरेपर्यंत ते मुलं आपण पोसावे बालगृहाने, त्या मुलांचं बाप बनावं. 7 कोटी मुलांना आधार कार्ड नाही आहे महाराष्ट्रात. 70 लाखाच्या वर आधार कार्ड नाही आहे. जबाबदारीनं बोलून झालो. कशी नोंदणी होईल GRSRची जनगणनेची ते माझ्याकडे राहील. त्याच्यात नोंदणीच नाही आहे ना. आता तुम्ही माझ्यावर भाडू नका इतके प्रभावितपणे. तुम्ही जा ना डोंगरीमध्ये, 18 कुठे आहेत मुलं तुम्हाला माहीतच नाही ना, रेकॉर्डच नाही ना. आणखी प्रक्रिया सुंदर होणार होती. पुनर्वसन महत्व आहे यांना. मी पुनर्वसन करून दाखवलं. आज जो मॅडमनी मोठा कठीण प्रश्न विचारला, त्याही मॅडमनी विचारला नाही, यांनी विचारला, मी करून दाखवलं ना पुनर्वसन कसे होईल. 25 एकर जागा घेतली, त्यामध्ये 123 मुलं, 150 मुलं होते आमचे पोचले. त्यांना पाणी टाकून झाडं वागवले, फळ फुटते. त्यांचे मध्ये ज्या मोठ्या मुकबधीर मुली आहे, ममता काय करते जोड्याने सांग. भाजी, पोळी, भात, खिचडी. रमा काय करते? खिचडी आहे. पोळ्या कोण बनवतात? पोळ्या आशू, पिंटू, रमा, सलमा. मोठ्या ज्या मुली आहेत मुकबधीर त्यांना त्यांना पोळ्या करायला लावून दिलं. मी सांगून नाही राहिलो. तुम्ही फाळून खायला विचारा. पाणी कोण टाकतात मुलामध्ये? अनिकेत, गणेश, मनोज, कालुराम. हे मतिमंद मुलं आहेत, कुणालाही मारतात काय, पण पाणी टाकायला बस किती वाजता जातात? सकाळी 7 वाजता, अजून संध्याकाळी 5 वाजता. कशाने टाकतात? आणि जे मतिमंद जे 0 बुद्ध्यांकाच्या वरच्या टेकड्यावर कशाने टाकतात? जोड्याने सांग. हा पुरावा आहे साहेब.
काष्टशिल्प हा, आता तो मूळ विचार आहे तो फार आज माझ्या आर्थिकता. आता त्यानंतर या मुलांना मी ओशोचा फॉलोअर आहे. मी मुंबईमध्ये 1980ला लामा नावाचं काष्टशिल्प पाहिलं होतं. त्याचं उद्घाटन नर्गिस दत्तने केलं आणि ते 2 हप्ते इथे होतं जहागीरमध्ये. कायदा बदलला होता. तर दोन्ही हप्ते मी मुंबईलाच राहत होते. ते काष्टशिल्प पाहत होतो आणि तिथे मी शिकलो काष्टशिल्प. त्यामध्ये मला आध्यात्मिक रूप आहे. मोठं सुंदर तऱ्हेनं हे जे शिल्प आहे त्याला अनिल ऐका ना, कार्यक्रम कधी ते सांगा. हा, एक मिनिट. हे कसं झाकलं म्हणजे तो पुरावा. हे कसं बनवलं यांनी बनवलं मुख्याने. आणि हे काष्टशिल्प मी मुंबईला घेऊन आलो. ज्या प्रभादेवीमध्ये पु ल देशपांडे आर्ट गॅलरी आहे तिथे प्रदर्शनी मी 30 आणलेले आहे काष्टशिल्प. आणि अप्रतिम काष्टशिल्प जर बरोबर आले 1 कोटीला खपेल. जगामध्ये कुठेच नाही. एका शिल्पाबद्दल सांगतो तर जे जीजस ख्राईस्टचं चित्र आहे हे बेलपत्र आहे. ख्रिश्चन लोक सागवानच्या काडीमध्ये क्रूस बनवतात. सागवानच्या लाकडीमध्ये सरूचं लाकडं काश्मीरच्या पासून जम्मू काश्मीरमधून सरूचं काडी घेऊन त्याचं क्रूस करतात. परंतु त्यांना हे बेलचं झाड कुठे भारतात मिळालं नाही. मी ते बेलचे झाडं आहेत आमच्या इथे. बेल म्हणजे बेलपत्र नाही, बेलाचे जे आहे त्या बेलामधून कापलं. मोठं झाड आहे 150 वर्षाचे. याच्या इकडली फांदी कापली मी, इकडली फांदी कापली मी, इकडली फांदी. पण देवाने मला साथ दिला नाही, निसर्गाने. याच्यामध्ये ओरिजिनल येशू ख्रिस्ताला क्रूसला काय येशू ख्रिस्ताला खिळे कुठे मारले होते तुम्ही सांगा. छातीमध्ये, हातामध्ये आणि पायामध्ये. हे पहा आहे का नाही याच्यामध्ये. म्हणून बिशप येणार आहे. कार्यक्रम जो कार्यक्रम आहे तुमचा तो कधीपासून सुरू हा, होईल? किती दिवस? मी पत्रिका तर दिली आहे पण उद्यापासून उद्घाटन आहे 5 वाजता. उज्ज्वल निष्कम आणि सौरभ कटियार यांनी माझ्या 12 मुलांना नोकरी लावून दिली. त्यांच्या मार्फत उद्या उद्घाटन होणार आहे. आणि 5 वाजता 5 ते 6 उज्ज्वल निकम साहेब आहेत ते उद्घाटन होणार आहे. त्या ठिकाणी मुंबईकरांना बाबा काय आव्हान करायचं प्रदर्शन? हे काष्टशिल्प पहा. तुमच्या मुलाबाळांना हे चित्र, कागदाचे चित्र काढून कोट्यावधी रुपये, लाखो रुपये जहागीर आहे. पण विकलांग मुलांनी हे चित्र केलं तर काष्टशिल्प शिकून घ्या. आध्यात्मिक टच आहे. या 2 महिला माझ्याकडे पाठवा, 3 महिला माझ्याकडे पाठवा. त्यांना एक काष्टशिल्प पाहायला देतो. ते तन्मयतेनं करतील. आध्यात्मिक रूप आहे. फेकून गेलं. हे लामा पद्धत आहे तिबेटची, ती मी कंठित केली आहे. त्याप्रमाणे हे प्रदर्शनी ती 21 मे पर्यंत राहणार आहे मॅडम. 21 मे. काष्टशिल्प कसं घडवायचं मुलांना शिकवलं. हो, शिकवलं. मी तुम्हाला आताही शिकवू शकतो कोणाला या झाडाकडे. आणि हे आता स्वतः करतात मुलं. किती मुलं शिकली हे तुम्ही करा? 28 मुलं. मुकबधीर फक्त मुकबधीर. आणि तुम्हाला शपथ देतो, माझी शपथ देतो, तुम्ही हे काष्टशिल्प पाहायला या. आणि एका काष्टशिल्पाजवळ तुम्ही कॅमेरे लावून माझी मुलाखत घ्या. या मुलांची घ्या. तर खोटं नाही सांगत. मुकबधीर विकलांग मुलांनीच हे केलेलं आहे.